रविवारी सकाळी लवकर उठल्यावर पहिले तर डब्बे धुवून उन्हाला ठेवले पिठाचे, कारण मला आज दळण करायचं होतं. पीठ संपत आलेलं होतं गव्हाचं म्हणून. आणि त्याचबरोबर मग सकाळी चहा केला आणि मुलांनी आणि मी चहा आणि टोस्ट असं सकाळचा नाश्ता केला. आज नाश्त्यासाठी काय बनवलं नव्हतं, कारण आम्ही थोडंसं लेट उठलो होतो आणि मिस्टर तर खूप उशीरपर्यंत झोपतात. त्यामुळं नाश्त्याला काय बनवलं नव्हतं आणि डायरेक्ट मग मला जेवणच बनवायला घ्यायचं होतं. तर अंड्याच्या पोळ्या बनवून त्याची मी वाटण घालून अशी छान रस्सा भाजी बनवली होती. तर हे खूप छान झालं होतं. असं पहिल्यांदाच मी बनवलं होतं घरी. आमची आई अशी बनवायची आम्हाला डिलिव्हरीच्या वेळेला, अगदी कमी तिखट घालून. खूप छान लागायचं ते. नंतर मग जेवणाच्या वरनं थोडंसं मसाला ताक घेतलं आणि राहिलेले मटार होते ते दुपारी सोलून ठेवले. आणि हा खेळ आमच्याकडे नवीनच निघाला आहे, तर तव्यावर बसून गोल गोल फिरायचं हे रोजच चालतं आहे आता. नंतर मग 4-5 वाजता मिस्टरांनी हे छोटे छोटे बर्गर आम्हाला घेऊन आले होते. तर मुलांना बर्गर खायचे होते म्हणून त्यांनी आणले होते. नंतर मग त्यांच्यासाठी त्यांनी भेळ आणली होती. भेळ पण खूप छान होती, खूप टेस्टी लागली. भेळच आम्हाला आवडली जास्त बर्गरपेक्षा. नंतर मग हे आमचा संध्याकाळचा नाश्ता झाला. नंतर मग मी चहा केला. मी एकटीपुरता चहा केला. मिस्टर नको म्हणले चहा, ते इतकं त्यांना चहाची आवड नाही आहे, ते इतकं चहा नाही पित. पण मुलांना आवडतो, पण मी मुलांना दिलाच नाही. मला लागतो चहा म्हणून मी माझ्यापुरता चहा केला. चहा पिले आणि थोडंसं साईडला झाले कप ठेवून, तोपर्यंत स्वराजचा पाय लागला आणि कप फुटला. पटकन मी उचलायला गेले तर माझ्या हाताला पण लागला आणि रक्त येत होतं म्हणून मी वरून हळद लावली होती. तर असं काहीतरी घाई गडबडीच्या वेळेला काम करायला गेलं की असं काहीतरी वाढून बसतं माझ्याकडून. मुलं आजकाल खूपच कप फोडायला लागलेत. कधी इतकं कप लहानपणी पण त्यांनी छोटे छोटे असताना पण एवढं कप नाही फोडले, पण आत्ता हे त्यांना प्यायला लागतो चहा ह्याच कपानी. पहिलं तर मी त्यांना स्टीलच्या कपात किंवा पेल्यांमध्ये द्यायचे, तर आता ते पेल्यामध्ये पित नाही, त्यांना कप लागतात, तर कपात पितात आणि असं फोडून टाकतात, काहीतरी उद्योग करतात. नंतर मग संध्याकाळी 6 वाजता 5:30-6 वाजता मी दळण करत होती. तर ही विकतची बाजरी आहे, तर आमची घरची बाजरी होती ना ती खूप छान होती, एकदम हिरवीगार होती. तर ही बाजरी निम्मी तरी अशी चाळूनच खाली जाते. बाजरी अशी लय बारीक बारीक आहे त्यामुळं. आणि भाकरीची टेस्ट पण एवढी बरोबर नाही ह्याच्या, अशी वेगळीच लागते आणि हिरवी होत नाही ह्याची भाकरी, एवढी हिरवीगार नाही होत. जशी घरची बाजरी असते ना तसं नाही होत. नंतर आणि गहू पण निवडले मी 5 किलो. म्हटलं आता गिरणीत जायचंच आहे, तर थोडंसं तांदूळ पण दळून आणूया म्हणून मी इथं 1-1.5 किलो तांदूळ निवडून घेतले, चाळून स्वच्छ छान असे निवडले. नंतर मला ते गिरणीत न्यायचं होतं, कारण ज्यावेळेस वड्या किंवा थालीपीठं वगैरे करते ना, तर तेव्हा लागते. कटलेट वगैरे करताना तांदळाचं पीठ लागतं. तर तांदळाचं पीठ पण माझं संपलं होतं म्हणून मी केलं. आणि संध्याकाळच्या वेळेला पुलाव बनवायचा होता, तर मी इथं फ्लावर आणि मटर घालून पुलाव केला. व्हिडिओ आवडलास लाईक करा. बाय बाय.